इयत्ता 7वी, विषय सामान्य विज्ञान, पाठ 18वा, ध्वनी, ध्वनीची निर्मिती. स्वाध्याय. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 125. स्वाध्यायातील पहिला प्रश्न. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. यातील पहिला. कोणत्याही वस्तूच्या लयबद्ध डॅश ध्वनी निर्माण होतो. उत्तर. कोणत्याही वस्तूच्या लयबद्ध कंपनामुळे ध्वनी निर्माण होतो. दुसरा. ध्वनीची वारंवारिता डॅशमध्ये मोजतात. उत्तर. ध्वनीची वारंवारिता हर्ट्झ मध्ये मोजतात. तिसरा. ध्वनीचा डॅश कमी झाल्यास त्याचा आवाजही कमी होतो. उत्तर. ध्वनीचा आयाम कमी झाल्यास त्याचा आवाजही कमी होतो. चौथा. ध्वनीच्या डॅशसाठी माध्यमाची आवश्यकता असते. उत्तर. ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. प्रश्न दुसरा. योग्य जोड्या जुळवा. यामध्ये अ गटातील शब्द पहा. बासरी, वारंवारिता, ध्वनीची पातळी, श्राव्यातीत ध्वनी आणि अवश्राव्य ध्वनी. ब गटातील शब्द. वारंवारिता 20 हर्ट्झपेक्षा कमी, वारंवारिता 20,000 हर्ट्झपेक्षा जास्त, हवेतील कंपने, हर्ट्झमध्ये मोजतात आणि डेसिबल. यानंतर योग्य जोड्या पहा. बासरी, हवेतील कंपने, वारंवारिता, हर्ट्झमध्ये मोजतात, ध्वनीची पातळी, डेसिबल, श्राव्यातीत ध्वनी, वारंवारिता 20,000 हर्ट्झपेक्षा जास्त, अवश्राव्य ध्वनी, वारंवारिता 20 हर्ट्झपेक्षा कमी. प्रश्न तिसरा. शास्त्रीय कारणे लिहा. यामधील पहिला प्रश्न. जुन्या काळी रेल्वे कधी येईल हे पाहण्यासाठी रेल्वेच्या रुळांना कान लावून अंदाज घेत असत. उत्तर. रेल्वेगाडी रुळावरून धावताना तिच्या चाकाचे रुळावर जोरात आघात होतात आणि घर्षण होते. या आघात आणि घर्षणामुळे रुळात कंपने निर्माण होऊन ध्वनी निर्माण होतो. या ध्वनीच्या कंपनाचे प्रसारण रूळ या स्थायीरूप माध्यमातून दूरपर्यंत होते. म्हणजेच या रुळातून ध्वनी दूरपर्यंत प्रवास करतो. दूरवरच्या अंतरावर रुळांना कान लावण्यास हा ध्वनी स्पष्टपणे ऐकू येतो आणि रेल्वेगाडी येत असल्याची कल्पना येते. म्हणूनच जुन्या काळी रेल्वेगाडी कधी येईल हे पाहण्यासाठी रेल्वेच्या रुळांना कान लावून अंदाज घेत असत. प्रश्न दुसरा. तबला व सतार यापासून निर्माण होणारा ध्वनी वेगवेगळा असतो. उत्तर. तबल्यामध्ये ताणलेल्या चामड्याच्या पडद्यावर आघात केल्याने त्या पडद्यात कंपने निर्माण होऊन ध्वनी उत्पन्न होतो. सतारीमध्ये ताणलेल्या तारा छेडल्यामुळे त्या तारांमध्ये कंपने निर्माण होऊन ध्वनी उत्पन्न होतो. अशा रीतीने कंपायमान होणाऱ्या वस्तू वेगवेगळ्या असल्याने निर्माण होणाऱ्या कंपनांची वारंवारिता आणि उच्च नीचता वेगवेगळी असते. म्हणून तबला व सतार यापासून निर्माण होणारा ध्वनी वेगवेगळा असतो. प्रश्न तिसरा. चंद्रावर गेल्यानंतर सोबतच्या मित्राला तुम्ही हाक मारली तर त्याला ती ऐकू येणार नाही. उत्तर. ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. चंद्रावर पृथ्वीप्रमाणे वातावरण नसल्याने माध्यमाच्या अभावामुळे चंद्रावर आपण बोलताना ध्वनीचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रसारण होत नाही. म्हणूनच चंद्रावर गेल्यानंतर सोबतच्या मित्राला हाक मारली तर ती त्याला ऐकू जाणार नाही. प्रश्न चौथा. डासाच्या पंखांची हालचाल आपल्याला ऐकू येते, परंतु आपल्या हातांची हालचाल आपल्याला ऐकू येत नाही. उत्तर. डासाच्या पंखांची खालीवर अशी हालचाल अत्यंत वेगाने होते. त्याच्या पंखाची हालचाल
एका सेकंदात 300 ते 600 एवढी असते. म्हणजेच पंखांच्या हालचालीची वारंवारिता 300 हर्ट्झ ते 600 हर्ट्झ इतकी असते. त्यामुळे श्राव्य ध्वनी निर्माण होतो व आपण ती हालचाल ऐकू शकतो. मात्र आपण आपल्या हातांची हालचाल इतक्या वेगाने करू शकत नाही. हातांच्या हालचालीमुळे होणारा ध्वनी 20 हर्ट्झपेक्षा कमी वारंवारितेचा असतो. असा अवश्राव्य ध्वनी आपण ऐकू शकत नाही. म्हणून आपल्या हातांची हालचाल आपल्याला ऐकू येत नाही. प्रश्न 4. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यामधील पहिला प्रश्न, ध्वनीची निर्मिती कशी होते? उत्तर, कोणत्याही वस्तूवर आघात झाला की त्या वस्तूंमध्ये कंपने निर्माण होतात. कंप पावणारी वस्तू ध्वनीचे उगमस्थान असते. वस्तूंच्या कंपनामुळे ध्वनीची निर्मिती होते. दुसरा प्रश्न, ध्वनीची तीव्रता कोणकोणत्या गोष्टीवर अवलंबून असते? उत्तर, ध्वनीची तीव्रता पुढील गोष्टीवर अवलंबून असते. ध्वनीच्या कंपनाचा आयाम. ध्वनीची तीव्रता ही ध्वनीच्या कंपनाच्या आयामाच्या वर्गाच्या प्रमाणात असते. दुसरा आहे ध्वनीच्या कंपनाची वारंवारिता. वारंवारिता जास्त असेल तर ध्वनीची तीव्रता जास्त असते. तिसरा, ध्वनीच्या उगमस्थानापासूनचे अंतर. ऐकणाऱ्याचे ध्वनीच्या उगमस्थानापासूनचे अंतर कमी असेल तर ध्वनीची तीव्रता अधिक जाणवते. प्रश्न तिसरा, दोलकाच्या वारंवारितेचा संबंध दोलकाची लांबी व आयाम यांच्याशी कसा असतो ते स्पष्ट करा. उत्तर, दोलकाची लांबी वाढली की दोलकाची वारंवारिता कमी होते. म्हणजेच लांबी वाढली की त्या दोलकाची एका सेकंदात होणारी दोलने कमी होतात. दोलकाच्या वारंवारितेवर त्याच्या आयामाचा फारसा परिणाम होत नाही. म्हणजेच आयाम वाढला किंवा कमी झाला तरी त्या दोलकाची वारंवारिता विशेष बदलत नाही. ती जवळजवळ तेवढीच राहते. प्रश्न 4. ताणून बसवलेल्या तारेतून निर्माण होणाऱ्या ध्वनीची उच्च नीचता कोणत्या 2 मार्गांनी बदलता येते ते स्पष्ट करा. उत्तर, तारेचा ताण वाढवला की वारंवारिता वाढते आणि निर्माण होणारा ध्वनी उच्चतम असतो. ताण कमी केला की वारंवारिता कमी होते आणि ध्वनी नीचतम असतो. तारेची लांबी कमी केली की वारंवारिता वाढते. त्यामुळे निर्माण होणारा ध्वनी उच्चतम असतो. तारेची लांबी वाढवली की वारंवारिता कमी होते आणि निर्माण होणारा ध्वनी नीचतम असतो. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर पाठ्यपुस्तक पान क्रमांक 121 वरील जरा डोके चालवा यामधील प्रश्न पहा. पट्टी टेबलावर कशीही ठेवली तर ध्वनी निर्माण होईल का? उत्तर, प्लास्टिकची एक मोजपट्टी टेबलावर अशी ठेवली की तिचे एक टोक टेबलावर राहील आणि दुसरे टोक टेबलाच्या बाहेर असेल. टेबलावरील एक टोक एका हाताने घट्ट दाबून ठेवले आणि दुसऱ्या हाताने पट्टीचे टेबलाबाहेरील टोक खालच्या दिशेने ठराविक अंतर दाबून सोडून दिले असता त्या पट्टीत कंपने निर्माण होतात आणि ध्वनी उत्पन्न होतो. आता तुम्ही जरा असे डोके चालवा की ही मोजपट्टी टेबलावर कशीही ठेवली तरी ध्वनी निर्माण होईल का? याविषयी तुम्ही वेगवेगळ्या कृती प्रत्यक्ष करून पाहिल्यात तर तुम्हाला असे दिसून येईल की पट्टी टेबलावर कशीही ठेवून ध्वनी निर्माण होत नाही. जर पट्टी टेबलावर उभी ठेवली तर ध्वनी निर्माण होत नाही. जर पट्टीचा खूप जास्त भाग टेबलावर आणि फार कमी भाग टेबलाच्या बाहेर असा ठेवला तरी त्या पट्टीत कंपने निर्माण होत नाहीत आणि ध्वनी निर्माण होत नाही. प्रश्न दुसरा, पट्टीच्या मोकळ्या भागाची लांबी व येणाऱ्या आवाजात सहसंबंध आहे का? उत्तर, पट्टीच्या टेबलाबाहेरील मोकळ्या भागाची लांबी आणि येणारा आवाज यात सहसंबंध आढळतो.
येणारा आवाज मोकळ्या भागाच्या लांबीनुसार बदलतो. तिसरा प्रश्न, जर टेबलाबाहेर 25 सेंटीमीटर अशा स्थितीत पट्टी ठेवली व छेडली तर आवाज येतो का? जर आवाज येत नसेल तर त्याचे कारण शोधा. उत्तर, जर टेबलाबाहेर 25 सेंटीमीटर अशा स्थितीत पट्टी ठेवली व छेडली तर त्यावेळी आवाज येणार नाही, कारण त्यावेळी कंपनाची वारंवारिता ही फार कमी असेल. आपण ठराविक वारंवारितेचे ध्वनी ऐकू शकतो. यानंतर पाठ्यपुस्तक पान क्रमांक 123 वरील जरा डोके चालवा यामधील प्रश्न पहा. सिंहाची डरकाळी व डासाची गुणगुणणे यापैकी कोणत्या आवाजाची पट्टी उच्च असेल? उत्तर, सिंहाची डरकाळी आणि डासाचे गुणगुणणे यांची तुलना केल्यास सिंहाची डरकाळी मोठ्या आवाजाची म्हणजेच अधिक तीव्र पण खालच्या पट्टीची किंवा नीचतम पट्टीची असेल आणि डासाचे गुणगुणणे हे लहान आवाजाचे म्हणजेच कमी तीव्र आणि सिंहाच्या डरकाळीपेक्षा उच्च पट्टीतील असते. दुसरा प्रश्न, सतारीमध्ये उच्च पट्टी व नीच पट्टीच्या आवाजासाठी काय रचना असते? उत्तर, सतारीचे तुंबा म्हणजेच भोपळा आणि दांडी असे 2 भाग असतात. दांडीचे जे वरचे सुटे टोक असते तेथे तारा गुंडाळण्यासाठी खुंट्या असतात. या खुंट्यापासून भोपळ्यापर्यंत 7 तारा जोडलेल्या असतात. या तारांच्या खाली पडदे असतात. खुंट्याच्या साहाय्याने तारेवरील ताण कमी अधिक करता येतो. अशा रचनेच्या साहाय्याने सतारीमधून उच्च पट्टी आणि नीच पट्टीचे आवाज निर्माण करता येतात. यानंतर पाठ्यपुस्तक पान क्रमांक 124 वरील जरा डोके चालवामधील प्रश्न पहा. तुमच्या वर्गात 2च मुले परस्परांसोबत बोलत असतील तर आणि सर्वच मुले एकमेकांसोबत एकाच वेळी बोलत असतील तर काय फरक जाणवेल? उत्तर, वर्गातील 2च मुले परस्परासोबत बोलत असतील तर त्यांच्या आवाजाची पातळी सामान्यतः 60 dB म्हणजेच डेसिबलपर्यंत असते. ही पातळी ऐकू येण्यायोग्य असल्याने त्या 2 मुलांना परस्परांचे बोलणे व्यवस्थित ऐकू जाईल. परंतु सर्वच मुले एकमेकांसोबत एकाच वेळी बोलत असतील तर त्यावेळी त्या ठिकाणची आवाजाची पातळी वाढू लागेल. अशा आवाजाला गोंगाट म्हणतात. या प्रकारच्या आवाजाच्या पातळीत कोणालाच कोणाचे बोलणे स्पष्टपणे ऐकू येणार नाही.